एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती मंत्रिपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी मुलांच्या नावावरती व पत्नीच्या नावे एमआयडीसी मध्ये सुमारे 5 एकर जमीन घेतल्याचा दावा केला। सिद्धांत शिरसाट यांच्या 105 कोटी 89 लाख रुपयांच्या कंपनीसाठी एमआयडीसीने नियम मोडल्याचा आरोप यांनी केला असून हे सरकार भ्रष्ट नाही असं मुख्यमंत्री म्हणू शकत नाही असंही जलील यांनी म्हटलंय। मी सुरुवातीपासून हे बोललेलो आहे की माझी अपेक्षा या सरकारकडून काही जास्त नाही आहे, कारण वरपासून ते खालपर्यंत जेव्हा सगळं भ्रष्टाचार सुरू असतं, पण जेव्हा उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगतील की मी महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार आहे, तर ते सरासर खोटं असणार आहे, कारण त्यांच्या नाकाच्या खाली अशा प्रकारचे उद्योग सुरू आहे की कोणत्या इंडस्ट्रियल एरियामध्ये 80% प्लॉट जे आहे ते अलॉट करण्यात आलेलं आहे, लोकांना देण्यात आलेलं आहे। आता उर्वरित फक्त 20% राहिलेले आहे। प्लॉट्स कमी आहे आणि मागणारे खूप जास्त लोक आहे। तर अशा परिस्थितीमध्ये एमआयडीसीची जबाबदारी आहे की तर एमआयडीसीने त्याचा ऑप्शन करायला पाहिजे। हे त्यांचा नियम म्हणतो, माझा नियम नाही आहे, त्यांचा नियम म्हणतो। आणि ते ऑप्शन केल्यानंतर समजा 5 लोक आले तर कोणी जास्त पैसे दिले तर त्याला हे अलॉट करण्यात येत नाही, त्याचाही नियम आहे। त्याचा नियम हे आहे की ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का। या केसमध्ये हे संजय शिरसाट साहेबांचा मुलगा, त्यांची पत्नी जे आहे ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का, नाही आहे, ते जेन्युइन एंटरप्रेन्योर नाही आहे। मग त्यांची फायनान्शियल क्रेडिबिलिटी बघावं लागतं, इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स, त्यांच्या इंडस्ट्रियल बॅकग्राऊंडचा एक्सपिरियन्स आहे का नाही आहे। राजनीतीमध्ये आहे, एक गृहिणी आहे, 5 एकरच्या जवळ 20,20,000 स्क्वेअर फीटच्या लँड मध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे ऍप्लिकेशन दिलेलं आहे की आम्ही 106 कोटी रुपयाची एक फॅक्टरी तिथे सुरू करणार आहे, तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट किती मिळणार आहे लोकांना, तर फक्त 93 लोकांना, हो 93 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। आणि त्यांनी हे सविस्तर दिलेलं आहे की 67 स्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे, 24 अनस्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे, उर्वरित जे आहे ते आपले सुपरवायझरी स्टाफ असणार आहे, टोटल मिळून 93। आता मी आपल्याला सांगतो की वालूज मध्ये जे एमएसएमई से छोटे छोटे गाडे देण्यात आलेले आहे, 3 एकरामध्ये आहे ते वालूजचं जे ट्रक टर्मिनस आहे त्याच्या शेजारीच ते एमएसएमई ला लँड देण्यात आली होती, छोटे छोटे गाडे देण्यात आले होते। त्या 3 एकरामध्ये 1000 लोक काम करत आहे, 1000 लोक, म्हणजे एका साइडला आपल्याला जॉब क्रिएशन करायचं आहे। आणि एमआयडीसीने जेव्हा हे लँड साठी मुंबईला प्रस्ताव पाठवला तर त्यांनी हे म्हटलं की प्रायोरिटी लँड अलॉटमेंट, हे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की ती फॉर्च्यून 500 कंपनी आहे, जगातली खूप मोठी कंपनी आहे, किंवा या देशातली मोठी कंपनी आहे, अंबानी सारखी, अडानी सारखी, जे कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि ज्याच्यामुळे खूप सारे जॉब्स क्रिएट होणार आहे। आता हे तर जेन्युइन एंटरप्रेन्योर नाही आहे, खूप मोठा काही इन्व्हेस्टमेंट असा आहे असं नाही आहे, आणि जॉब्स ही हजारो लोकांना मिळणार आहे, म्हणून आपण प्रायोरिटी अलॉटमेंट यांना द्या। हे जे प्रायोरिटी अलॉटमेंट करण्यात आलेलं आहे हे सगळं नियम तोडून मोडून हे सगळं करण्यात आलेलं आहे। आणि आता माझी जी चिंता आहे, ही चिंता हे आहे की शिरसाट साहेबांनी सांगितलं की मी 8 दिवसानंतर याचं उत्तर देणार आहे। मला एक भीती वाटतं की एमआयडीसी मध्ये सगळे डॉक्युमेंट्स खोडाखोड करण्याचा काम सुरू आहे, ते न करता आता त्याचं उत्तर दिलं तर मला असं वाटतं की बरं होईल। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।